स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आज आपण इलेक्ट्रिक चार्ज हा घटक पाहणार आहोत. युनिट 8 स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे स्थितिक विद्युत. डू यू हॅव एक्सपिरियन्स ऑफ द इन्स्टन्सेस गिवन बिलो? खालील प्रसंग तुम्ही अनुभवले आहेत का? व्हॉट इज द काउज ऑफ धिस इफेक्ट? या प्रसंगामध्ये तसे का घडते? अ प्लॅस्टिक कॉम ऑर रुलर रबर्ड ऑन ड्राय हेअर अट्रॅक्ट्स पीसेस ऑफ पेपर. केसावर घासलेला प्लास्टिकचा कंगवा किंवा मुसपुटी कागदाच्या कपट्याने आकर्षित करते. हे तुम्हाला माहितीच आहे मुलांनो. इफ वी पास नियर अ पॉलिस्टर सर्टन अगेन अँड अगेन इट गेट्स अट्रॅक्टेड टुवर्ड्स अस. पॉलिस्टर पडद्याच्या जवळून सारखे येणे जाणे केल्यास पडदा आपल्याकडे आकर्षित होतो. हो मुलांनो, असं घडतं. किंवा पॉलिस्टर एखादी साडी असेल आणि तुम्ही त्याच्याजवळून गेला तर आपल्याला थोडासा करंट लागल्यागत होतं. इफ वी रब अ ब्लँकेट विथ आवर हँड्स अँड टेक इट नियर अ मेटल ऑब्जेक्ट अ स्पार्क इज सीन इन द डार्क. अंधारात ब्लँकेट हाताने घासून धातूच्या वस्तूजवळ नेल्यास ठिणगी पडते. असे आणखीन कोणते प्रसंग तुम्हाला माहीत आहेत का? मुलांनो, आपल्याला हा 2 प्रसंग प्लॅस्टिकचा कंगवा आणि पॉलिस्टर पडदा हे आपण दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काय करतो? अनुभवत असतो. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजेच विद्युत प्रभार. व्हॉट डू द अबव ऑब्झर्वेशन टेल अस? वरील सर्व उदाहरणांना आपल्याला काय समजते? दिस एक्झाम्पल आर जस्ट क्लॅम्प्स ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज दॅट ऑल ऑब्जेक्ट इन आवर सराउंडिंग्स होल्ड इन ॲबुडन्स. ही उदाहरणे म्हणजेच आपल्या सभोवताच्या वस्तूमध्ये भरपूर भरून असलेला जो विद्युत प्रभार असतो त्याची एक लहानशी झलक होय. इलेक्ट्रिक चार्ज इज स्टोर्ड इवन इन आवर ओन बॉडीज. ऑल सबस्टॅन्सेस आर मेड ऑफ व्हेरी टिनी पार्टिकल्स. अगदी आपल्या शरीरात ही विद्युत प्रभार साठलेला असतो आणि ह्या सर्व वस्तू अतिसूक्ष्म कणांच्या बनलेल्या असतात. इलेक्ट्रिक चार्जेस इज अन इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ धीस पार्टिकल्स. विद्युत प्रभार हा त्या कणांचा एक आंतरिक गुणधर्म आहे. दो इन धिस वे इलेक्ट्रिक चार्ज इन अबुडंटली प्रेझेंट इट इज ऑलवेज इन अ हिडन स्टेट. अशा प्रकारे भरपूर विद्युत प्रवाह असला तरी तो नेहमी लपलेल्या स्थितीत असतो. धिस इज बिकॉज 2 ऑपोजिट टाइप्स ऑफ चार्जेस आर प्रेझेंट इन इक्वल नंबर इन ऑल धीस सबस्टॅन्सेस. वेन द पॉझिटिव्ह चार्जेस प्लस अँड निगेटिव्ह चार्जेस मायनस ऑन अन ऑब्जेक्ट आर बॅलन्स्ड द ऑब्जेक्ट इज न्यूट्रल. बघा काय सांगितलेलं आहे की तिने, कारण त्या वस्तूत 2 विरुद्ध प्रकारचे प्रभार सारख्याच संख्येने असतात. म्हणजे धनप्रभार व ऋणप्रभार या दोन्ही जेव्हा समतोल असतात तेव्हा ती वस्तू उदासीन असते. म्हणजे त्या वस्तूवर कोणतेही निव्वळ प्रभार राहत नाही. देअर इज नो नेट चार्ज ऑन द ऑब्जेक्ट इफ धीस चार्जेस आर नॉट बॅलन्स्ड ऑन द ऑब्जेक्ट इज सेड टू बी अ चार्जड. जर हे दोन्ही प्रभार समतोल नसतील तर वस्तू प्रभावित आहे असे म्हटले जाते. तुम्हाला हा पूर्ण पॅरेग्राफ वाचून दाखवते, त्यानंतरच एक्सप्लेन करून सांगेन. रब वन एंड ऑफ अ ग्लास रॉड अगेन्स्ट अ सिल्क क्लॉथ. Due to the rubbering, a small charge will get transferred from one object to the other. As a result, both the objects will become somewhat charged. Suspend this rod freely in air with the help of the thread. Now charge another glass rod in the same manner and bring it near the suspended rod. What do you see? The 2 rods push each other away. Now take a plastic rod, rub one of its ends against a woolen cloth. Bring that end near the suspended glass rod. Now what do you see? The 2 rods are pulled towards each other. एका काचेच्या कांडीचा टोकाकडील भाग रेशमी कापडावर घासा. घर्षण प्रक्रियेमुळे थोडासा प्रभार एका वस्तूवर दुसरीवर जाईल. त्यामुळे दोन्ही वस्तू काहीशा प्रभावित होतील. ही कांडी एका दोरीने हवेत लटकवून ठेवा. आता वरील प्रकारचे प्रभावित केलेली काचेची दुसरी कांडी लटकवलेल्या कांडीच्या जवळ आणा. बघा अशा पद्धतीने जवळ आणा. काय दिसते? दोन्ही कांड्या एकमेकांना दूर ढकलतात. अशा पद्धतीने हा इकडे आणि ह्या इकडे असे दूर ढकलतात. त्यानंतर प्लास्टिकची एक कांडी घेऊन तिचे एक टोक लोकरीच्या कापडावर घासा आणि ते टोक लटकवलेल्या काचकंडीवर न्या.
आता काय दिसते, दोन्ही कांड्या एकमेकांकडे ओढल्या जातात. आणि परत जर दुसरा प्रयोग केला तर आपल्याला दोन्ही कांड्या एकमेकांकडे आकर्षल्या जातात असे दिसेल. व्हॉट डिड यू फाइंड इन द फर्स्ट एक्सपेरिमेंट? पहिल्या प्रयोगात काय आढळते? टू रोड्स कॅरिंग सिमिलरली चार्जेस पुश इच अदर अवे. एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या एकमेकांना दूर ढकलतात. म्हणजे प्लस प्लस चार्ज असेल तर त्या एकमेकांना काय करतात? दूर ढकलत असतात. दिस इज कॉल्ड अ रिपल्शन आणि ह्यालाच प्रतिकर्षण असे म्हणतात. वी लर्न फ्रॉम द सेकंड एक्सपेरिमेंट. आपण आता दुसरा प्रयोग बघितला. द रोड्स कॅरिंग ऑपोजिट टाईप ऑफ चार्ज गेट पुल्ड टुवर्ड्स इच अदर. म्हणजेच विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या कांड्या एकमेकांना काय करतात? ओढल्या जातात. आणि धिस कॉल्ड इज अट्रॅक्शन आणि ह्यालाच आकर्षण असे म्हणतात. म्हणजे हा प्लस म्हणा आणि हा मायनस म्हणा, हे एकमेकाला काय करतात? आकर्षले जातात. आणि हे प्लस प्लस किंवा मायनस मायनस असतील दोन्ही पण, तर हे काय करतात? तर प्रत्याकर्षण घडतं. व्हॉट इज द ओरिजिन ऑफ अन इलेक्ट्रिक चार्ज? विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो? ऑल सबस्टन्सेस आर मेड अप of particles and these particles are ultimately made up of very tiny atom. सर्व पदार्थ हे कणांचे बनलेले असतात आणि हे कण अंतिमतः अतिसूक्ष्म अशा अणूंचे बनलेले असतात. वी शॅल बी लुकिंग ॲट द डिटेल ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर लेटर. अणूच्या संरचनेविषयी तपशील आपण पुढे पाहणार आहोत. ॲट दिस स्टेज इट इज सफिशियंट टू नो दॅट इच ॲटम कंटेन्स अ स्टेशनरी पॉझिटिव्ह चार्ज अँड मुव्हिंग निगेटिव्ह चार्जेस. आता एवढे माहीत करून घेणे पुरेसे आहे की प्रत्येक अणूमध्ये स्थिर असा धनप्रभारित भाग व चल असा ऋणप्रभारित भाग असतो. धीस टू चार्जेस बीइंग परफेक्टली बॅलन्स्ड अँड ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हे दोन्ही प्रभार संतुलित असल्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. ऑल ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ ॲटम्स विच मीन्स दॅट दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सर्व वस्तू अणूंच्या बनलेल्या असतात म्हणजेच त्या विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. देन हाऊ डू ऑब्जेक्ट्स बिकम इलेक्ट्रिकली चार्जड? तर मग वस्तू विद्युत प्रभारित कशा होतात? फॉर सम रिझन द बॅलन्स ऑफ इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटम्स गेट डिस्टर्ब्ड. विद्युतदृष्ट्या उदासीन असलेल्या अणूमधील प्रभारांचे काही कारणाने संतुलन बिघडते. फॉर एक्झाम्पल, वेन सर्टन ऑब्जेक्ट्स आर रबड अगेन इच अदर द निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स ऑन वन ऑब्जेक्ट गो टू द अदर ऑब्जेक्ट. जसे की काही विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकावर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूवरचे ऋण प्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. द ऑब्जेक्ट टू विच दे गो बिकम्स निगेटिव्हली चार्ज ड्यू टू अन एक्सेस ऑफ निगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स. ते ज्या वस्तूवर गेले ती वस्तू अतिरिक्त ऋण कणामुळे ऋण प्रभारित होते. Similarly, the object from which the negatively charged particles go away becomes positively charged due to a deficiency of negatively charged particles. It means that of the two objects being rubbed, one becomes positive charged and the other negatively charged. ते ज्या वस्तूवर गेले ती वस्तू अतिरिक्त ऋण कणामुळे ऋण प्रभावित होते. तसेच ज्या वस्तूवर ऋण कण गेले ती वस्तू ऋण कणांच्या कमतरतेमुळे धन प्रभावित होते. अर्थात घासल्या जाणाऱ्या दोन वस्तूंपैकी एक धनप्रभारित व दुसरी ऋणप्रभारित होते. आता बघा, दोन वस्तू एकमेकावर घर्षण केल्या. इथे पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. नंतर घर्षण केल्यामुळे निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज असे निर्माण झालं. म्हणजेच एका ह्याच्यावर तीन समान समान असे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस निर्माण झाले. त्यामुळे ते विद्युतदृष्ट्या काय राहिले? न्यूट्रल म्हणजेच उदासीन राहिले.